आता आपण मागच्या याच्यात काय सांगितलं, लोभ आणि क्रोध. आता लोभामुळं नुकसान होती आणि क्रोधामुळं अति राग असू नये, तोंडाळाशी भांडू नये, विचार केल्यावर कोणती क्रिया करू नये. तर काहींना विचार न करता राग येतो. एक बाईनं काय केलं होतं, एक मुंगूस पाळलं होतं आणि ते मुंगूस सगळं तिचं म्हणणं ऐकायचं. ती काय मी आता पाण्याला चालली आणि एवढं पोर जोडीत घालेलं आहे तर लक्ष दे म्हण. आता ती पाण्याला गेली, साप आला आणि त्या झोळीवर आला होता. त्या मुंगसानं तो साप मारला, त्याचं तोंड रक्तानं माकेलं होतं आणि धनीन तिकून आली ना. आणि मग त्याला आनंद झाला, आता मी धनीला काहीतरी चांगलं केलं आहे ना, मी सांगायला जाईल. आणि ती धनी पुढे जाऊन उभं राहिलं. त्याला काय बोलता येत नव्हतं. तिनं ते रक्ताना तोंड पाहिलं, माखेल पाहिले ना, तिनं तो हांडा त्याच्या डोक्यात टाकला आणि ते मुंगूस गेलं चिचरून मरून. घरात गेली तर नाग तिळं मारून टाकेल. पोर मस्त खेळत होतं आणि मग ती रडायला लागली. म्हणे बाया, मी आज प्रत्येक कुटुंबामध्ये तेच झालेले. कोणची गोष्ट विचार न करता लगेच त्याचा निर्णय घेतला जातो. म्हणून कोणची गोष्टीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा, त्याच्यामध्ये फायदा आहे. म्हणजे अति लोभही नसावा आणि अति रागही नसावा. आज मनाविरुद्ध जर थोडंसं काही झालं ना, तर प्रत्येकाला लगेच रटकान राग येतो. चियाचा कप वेळेने आला ना, लगेच राग येतो. देवपूजेला पटक्यात का पाणी जरी ना, तर राग येतो. म्हणून अति राग असू नये. वैर्याला दंडू नये, शरण आल्या त्याला मारू नये. एखादा जर आपल्याला शरण आला ना, तर त्याला माफी करावा. तर एक साधू होता आणि तो माधवगिरी मागायचा. तर एक बाईक ती माधवगिरी मागायला गेला, ती सारीत होती. तिनं तो पोचारा फेकून मारला त्याच्या. तुला काम कराय का रोग आला का म्हण, फुकाट मागतो म्हण. त्यानं तो पोचारा घेतला आणि कुठं गेला, नदीवर गेला. ते धुतलं, ते होतं सुताचं कापड. आणि मग त्या बाईक गेला, म्हणे बाई हे बघ, याचे ना दिव्याला वातीले भारी होतील. हा बाबा खरंच ना रे. तिनं तो लगेच तो पोचारा घेतला, त्या वाती करायला घेतला. म्हणजे आजचा माणूस आहे ना किती स्वार्थी. आणि तो साधू होता, त्यानं रागावा आवर घातला. एकनाथ महाराजांच्या अंगावर 101 वेळा तो मुसलमान थुकला. तो म्हणे बा चुकी झाली माझी म्हण. नाही म्हणत, तुझ्यामुळं तर माझी आंघोळ झाली. एकनाथ महाराजांच्या बायकोवरच्या याच्यावरती पाठीवरती एक बसला. म्हणे गिरजा, पोर खाली पडेल बा का. नाही म्हणा, मला पोर पाठीवर घेऊन सवय. एकनाथ महाराजांच्या देवघरामध्ये एक माणूस चप्पल घालून गेला. तर आयला तुझं माझं किती प्रेम आहे म्हण. आयला तुला चपला काढायच्या त्या नाही राहिलं. त्यांचं कीर्तन चालू होतं. एक दगड फोड्या, त्याला जागा नव्हती. तो एकनाथ महाराजच्या पालंगावर बसला आणि गेला तो. एकनाथ महाराज कीर्तनवर आणल्यानंतर त्यांनी खाली झोपले. तो सकाळची उठला, पाहतो तो आहे. त्याने अरे म्हणत, तुझ्यामुळं माझा पलंग पवित्र झाला. तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळलेलं पाणी टाकलं होतं, तरी त्यांना राग नाही आला. तुकाराम महाराजांना गाढवावरून मिरवणूक काढली. म्हणून लोभ आणि राग हा जर त्याने जीवनामध्ये आवरला, तर त्याच्या जीवनाचं कल्याण होतं. हे आपल्याला दासबोधातून शिकायची. जय भैरवनाथ.